Hello students, welcome to Pravin Academy. We are studying fifth topic from physics, that is oscillations. तर oscillations मध्ये आपण हे थर्ड लेक्चर आहे आणि या लेक्चर मध्ये आपण काय पाहणार आहोत, टर्म्स युज्ड इन ऑसिलेशन. तर या ठिकाणी टोटल 4 टर्म्स पाहणार आहोत. तर याच्यामध्ये पहिली टर्म काय पाहणार आहोत, वन ऑसिलेशन. तर वन ऑसिलेशन म्हणजे काय, तर या ठिकाणी मी ऑसिलेटरी मोशन घेतलेले आहे अलॉंग पाथ PQ या पाथ वरती ऑसिलेटरी मोशन होते. तर ऑसिलेटरी मोशन होत असताना O ला मीन पोझिशन म्हणायचं, P आणि Q यांना काय म्हणतो आपण, एक्स्ट्रीम पोझिशन. तर ऑसिलेटरी मोशन मध्ये पार्टिकल सेम पाथ वरती मोशन अगेन अँड अगेन परफॉर्म करत असतो. म्हणजे ऑसिलेशन होत असताना सेम सेट ऑफ मोशन अगेन अँड अगेन होत असते. तर हा वन सेम सेट ऑफ मोशन यालाच आपण काय म्हणतोय, वन ऑसिलेशन. तर पार्टिकल O पासून कुठे गेला बाबा, Q ला गेला, Q पासून O ला आला, O पासून P ला गेला आणि P पासून कुठे आला, O ला आला. तर याला एक ऑसिलेशन म्हणू शकतो. किंवा P पासून Q ला गेला आणि Q पासून परत P ला आला, याला सुद्धा काय म्हणू शकतोय, वन ऑसिलेशन. तर वन ऑसिलेशनचे डेफिनेशन आपण यानुसार देऊ शकतो. ड्युरिंग द ऑसिलेटरी मोशन पार्टिकल परफॉर्म्स सेम सेट ऑफ मोशन अगेन अँड अगेन. वन सच सेट ऑफ मोशन इज कॉल्ड ॲज ऑसिलेटरी मोशन, असं आपण म्हणू शकतो. ओके, तर इथं वन ऑसिलेशन हा भाग पाहिला. आता काय पाहणार आहोत, एम्प्लिट्यूड ऑफ SHM. एम्प्लिट्यूड ऑफ SHM. तर एम्प्लिट्यूड ऑफ SHM हा कशाने डिनोट करायचा, A ने डिनोट करायचा. तर SHM परफॉर्म होत असताना O मीन पोझिशन, तर मीन पोझिशन पासून पार्टिकलची मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट दॅट इज कॉल्ड ॲज एम्प्लिट्यूड ऑफ SHM. तर O पासून Q पर्यंतचं डिस्टन्स याला काय म्हणायचं, डिस्प्लेसमेंट, यालाच काय म्हणतो आपण, एम्प्लिट्यूड ऑफ SHM. किंवा O पासून P पर्यंतचं डिस्प्लेसमेंट याला सुद्धा काय म्हणतो आपण, एम्प्लिट्यूड ऑफ SHM. तर एम्प्लिट्यूड ऑफ SHM ची डेफिनेशन आपण यानुसार देऊ शकतो. इट इज द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन that is called as amplitude of SHM. ओके, याच्यानंतर आपण थर्ड पॉइंट पाहणार आहोत, पिरियड ऑफ SHM. पिरियड ऑफ SHM कशाने डिनोट करतोय, T ने डिनोट करतोय. तर पिरियड ऑफ SHM म्हणजे काय, एक ऑसिलेशन होण्यासाठी लागणारा कालावधी, दॅट इज कॉल्ड ॲज पिरियड ऑफ ऑसिलेशन. तर पिरियड ऑफ ऑसिलेशनचे डेफिनेशन आपण यानुसार देऊ शकतो. It is the time required for the particle performing SHM to complete one oscillation, that is called as period of SHM. तर period of SHM म्हणजे काय, पार्टिकल न समजा P पासून सुरुवात केली, P पासून Q पर्यंत गेला आणि Q पासून परत कुठे आला, P ला आला, तर याला एक ऑसिलेशन म्हणायचं. तर एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा कालावधी दॅट इज कॉल्ड ॲज पिरियड ऑफ SHM. काय म्हणायचं, पिरियड ऑफ SHM. तर पिरियड आपण कशाने डिनोट करतो, T न देतो. T इज इक्वल टू, पिरियड साठी फॉर्म्युला काय, 2π अपॉन ओमेगा, विच इज इक्वल टू 2π ओमेगा स्क्वेअर रूट. ओमेगा बाहेर आहे, तर हे कसं लिहितोय, अंडर रूट ओमेगा स्क्वेअर. अंडर रूट ओमेगा स्क्वेअर म्हणजे किती आला, ओमेगा. आणि आपल्याला माहित आहे ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते, K अपॉन M. तर इथं पिरियड साठी फॉर्म्युला काय आला, T इज इक्वल टू 2π अपॉन अंडर रूट K अपॉन M. किंवा हे असं करायचं, उलटून बोललेले. तर या ठिकाणी M कुठे जातो, न्यूमरेटर मध्ये, आणि K कुठे येणार आहे, खाली येणार आहे. तर पिरियड साठी हा फॉर्म्युला मिळेल, T इज इक्वल टू 2π अंडर रूट M अपॉन K. M म्हणजे मास ऑफ पार्टिकल आणि K म्हणजे काय घ्यायचं, फोर्स कॉन्स्टंट. आता या ठिकाणी वापरता आपल्याला रिस्टोरिंग फोर्सची व्हॅल्यू माहित आहे, F इज इक्वल टू काय असतो, -kx रिस्टोरिंग फोर्स असतो.
पण मी मॅग्निट्यूड घेतोय, म्हणजे एफ ची व्हॅल्यू काय घ्यायची, के एक्स घ्यायची. एफ ची व्हॅल्यू काय घेतली, के एक्स. तर के ची व्हॅल्यू किती मिळाली, एफ अपॉन एक्स. के ची व्हॅल्यू किती मिळते, एफ अपॉन एक्स. तर ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू काय असे बाबा, के बाय एम. तर के ची व्हॅल्यू ठेवली, या के ची व्हॅल्यू किती ठेवायची, एफ अपॉन एक्स. तर हे रिअरेंज करतोय, एफ अपॉन एम इंटू 1 अपॉन एक्स. तर एफ अपॉन एम ला काय म्हणायचं, ऍक्सिलरेशन. एफ अपॉन एम लाच काय म्हणतो आपण, ऍक्सिलरेशन. तर ऍक्सिलरेशन डिवायडेड बाय एक्स. एक्स म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट. म्हणजेच टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन अंडर रूट काय घेतलं, ओमेगा स्क्वेअर, विच इज इक्वल टू काय फॉर्म्युलाला, 2 पाय अंडर रूट ऍक्सिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. तर यानुसार आपण टी ची व्हॅल्यू लिहू शकतोय. कोणती व्हॅल्यू लिहू शकतोय, टी ची. टी म्हणजेच काय, पिरियड ऑफ एसएचएम. 2 पाय अंडर रूट ऍक्सिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. यानुसार टी ची व्हॅल्यू लिहू शकतोय. आणि याच्या पुढे फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम. फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, इट इज द नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म पर युनिट टाइम. तर युनिट टाइम मध्ये होणाऱ्या ऑसिलेशनची संख्या, याला आपण काय म्हणतोय, फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. ओके. तर एका सेकंदात 2 ऑसिलेशन झाले तर फ्रिक्वेन्सी 2. एका सेकंदात 10 ऑसिलेशन झाले तर फ्रिक्वेन्सी 10 घ्यायची. एका सेकंदात हाफ ऑसिलेशन झालं तर फ्रिक्वेन्सी काय घ्यायची, हाफ घ्यायची. तर इथं एन इज इक्वल टू 1 अपॉन टी. तर इथं टी ची व्हॅल्यू ठेवतो. टी ची व्हॅल्यू किती, 2 पाय अंडर रूट एम अपॉन के. तर इथं 1 अपॉन 2 पाय अंडर रूट एम अपॉन के, विच इज इक्वल टू किती आलं, 1 अपॉन 2 पाय अंडर रूट के अपॉन एम. तर यानुसार ही व्हॅल्यू कुणाची मिळाली बाबा, एन ची मिळाली. एन म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन, फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम. तर फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म पर युनिट टाइम. तर यानुसार आपण काय देतो, फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम देतो. आता याच्या पुढे आपण काही प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. Here we see important formulae in case of oscillatory motion. तर इथं ऑसिलेटरी मोशन घेतोय अलॉंग पाथ पी क्यू. तर ओ ला मेन पोझिशन म्हणायचं, पी आणि क्यू यांना एक्स्ट्रीम पोझिशन म्हणते. तर इथं ओ आणि क्यू मधला कोणताही पॉइंट घेतला तर या पॉइंटला काय म्हणायचं, एनी पोझिशन. तर इथं ओ ला मेन पोझिशन, आर ला एनी पोझिशन आणि क्यू ला काय म्हणायचं, एक्स्ट्रीम पोझिशन. आता या ठिकाणी डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सिलरेशनचे फॉर्म्युले पाहणार आहोत. तर डिस्प्लेसमेंट साठी काय फॉर्म्युला, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. हा फॉर्म्युला कोणाला आला, डिस्प्लेसमेंट साठी आला. व्हेलॉसिटी साठी काय फॉर्म्युला मिळतो, व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि ऍक्सिलरेशन साठी काय फॉर्म्युला असतो, ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. तर हा फॉर्म्युला कुणासाठी आहे, ऍक्सिलरेशन साठी. तर आता या ठिकाणी वापरता डिस्प्लेसमेंट मीन पोझिशनला, पार्टिकल जर मोशन मीन पोझिशन पासून सुरुवात करत असेल तर डिस्प्लेसमेंट साठी हा फॉर्म्युला वापरायचा, ए साइन ओमेगा टी. पार्टिकल एनी पोझिशन म्हणजे ओ आणि क्यू च्या मधून जर एसएचएम ला सुरुवात करत असेल तर डिस्प्लेसमेंट साठी हा फॉर्म्युला वापरायचा, ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आणि पार्टिकल जर एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरुवात करत असेल तर कोणता फॉर्म्युला वापरायचा, ए कॉस ओमेगा टी. ओके. याच्यानंतर व्हेलॉसिटी, एनी पोझिशनला व्हेलॉसिटी साठी हा फॉर्म्युला असतो, ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि मीन पोझिशनला व्हेलॉसिटी काय असते, मॅक्सिमम व्हेलॉसिटी असते. तर इथं मीन पोझिशनला काय करायचं बाबर, आता या ठिकाणी मीन पोझिशनला एक्स ची व्हॅल्यू काय असते बाबर, 0 असते. एक्स ची व्हॅल्यू काय असेल, 0. तर इथं ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आली, ए. तर मीन पोझिशनला व्हेलॉसिटी मॅक्सिमम किती आली, ए ओमेगा.
याच्यानंतर एक्स्ट्रीम पोझिशनला पार्टिकल इथं ज्यावेळी येतो त्यावेळी पार्टिकल थांबलेला असतो. म्हणजे या ठिकाणी पार्टिकल येतो त्यावेळी एक्स ची व्हॅल्यू किती ठेवायची, ए ठेवायची, ए स्क्वेअर. तर इथं ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर म्हणजे किती आलं, 0. तर एक्स्ट्रीम पोझिशनला पार्टिकलची व्हेलॉसिटी किती असते, मिनिमम असते, व्ही मिनिमम 0. याच्यानंतर ऍक्सिलरेशन, एनी पोझिशनला ऍक्सिलरेशन साठी फॉर्म्युला ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. मॅक्सिमम ऍक्सिलरेशन कुठं प्रेझेंट असतं, एक्स्ट्रीम पोझिशनला. एक्स्ट्रीम पोझिशनला एक्सच्या ठिकाणी किती ठेवायचं, ए ठेवायचं, इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू ए. आणि मीन पोझिशनला ऍक्सिलरेशन मिनिमम असेल आणि ही व्हॅल्यू किती असेल, 0 असेल. तर यानुसार आपण डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सिलरेशन याचे फॉर्म्युले देऊ शकतोय. कशामध्ये, ऑसिलेटरी मोशन मध्ये. फर्स्ट प्रॉब्लेम, तर इथं एसएचएम दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, एसएचएम. आणि एसएचएम मध्ये डिस्प्लेसमेंटला व्हेलॉसिटी दिलेली आहे. 6 सेंटीमीटर डिस्प्लेसमेंटला व्हेलॉसिटी 8 सेंटीमीटर पर सेकंड आहे. आणि डिस्प्लेसमेंट 8 सेंटीमीटरला व्हेलॉसिटी किती आहे, 6 सेंटीमीटर पर सेकंड. तर या ठिकाणी टी टाइम पिरियड फाइंड आउट करायचा आहे आणि अँप्लिट्यूड फाइंड आउट करायचा आहे. काय फाइंड आउट करायचं आहे, अँप्लिट्यूड. तर पहिल्यांदा आपण अँप्लिट्यूड फाइंड आउट करूया. तर या ठिकाणी मी व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला वापरते, v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तर आता पहिल्या डिस्प्लेसमेंट साठी व्हेलॉसिटी v1 इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर, फर्स्ट इक्वेशन. आणि दुसऱ्या व्हेलॉसिटी साठी v2 इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तर हे फर्स्ट इक्वेशन झालं आणि हे सेकंड इक्वेशन झालं. तर एक नंबरला 2 न काय करायचं, डिवाइड करायचं. इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2, इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2. तर इथं ओमेगाला ओमेगा काय होतंय, कॅन्सल. v1 अपॉन v2 इज इक्वल टू, याला हे डिवाइड करतोय म्हणजे एकत्र, अंडर रूट ए स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर अशी व्हॅल्यू घेतली. आता या ठिकाणी v1 ची व्हॅल्यू माहित आहे, v1 ची व्हॅल्यू किती आहे, 8. v2 ची व्हॅल्यू किती आहे, 6 इज इक्वल टू अंडर रूट ए स्क्वेअर मायनस x1 किती आहे, 6 आणि x2 किती आहे, 8. तर या व्हॅल्यू इथे ठेवलेल्या. तर इथं 8/6 इज इक्वल टू अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस 8 चा स्क्वेअर. तर दोन्ही बाजूला स्क्वेअर करून घेऊया. 8 चा स्क्वेअर 64, 6 चा स्क्वेअर 36 इज इक्वल टू रूटचा स्क्वेअर म्हणजे आतली किंमत, ए स्क्वेअर मायनस 6 स्क्वेअर किती आला, 36 आणि 8 स्क्वेअर किती आला, 64 आला. ए स्क्वेअर मायनस 36 अपॉन ए स्क्वेअर मायनस 64. तर हे सिम्प्लिफाय करायचं. ए स्क्वेअर मायनस 64 इकडे घेतलं आणि 36 इकडे घेत आहे. तर आता 64 ला आपण या ठिकाणी 4 न डिवाइड करूया म्हणजे किती आलं, 16. इथं पण 4 न डिवाइड करायचं म्हणजे किती आलं, 9. तर 16 इंटू ए स्क्वेअर मायनस 64 इज इक्वल टू 9 इंटू ए स्क्वेअर मायनस 36. आणि 16 ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं, 16 ए स्क्वेअर मायनस 16 इंटू 64 इज इक्वल टू 9 ए स्क्वेअर मायनस 9 इंटू 36 अशी व्हॅल्यू येते. तर 16 ए स्क्वेअर मधून 9 ए स्क्वेअर वजा केला, 16 ए स्क्वेअर मायनस 9 ए स्क्वेअर इज इक्वल टू 1600 इंटू 64 मायनस 9 इंटू 36. तर हा प्रॉडक्ट इतका येतो 1024 आणि हा प्रॉडक्ट किती येतोय, 924. तर याच्यातून हे वजा केलं किती आलं, 700. 7 ए स्क्वेअर इज इक्वल टू 700, ए स्क्वेअर किती आला, 100. तर ए ची व्हॅल्यू प्लस और मायनस 10 सेंटीमीटर. तर अँप्लिट्यूड नेहमी पॉझिटिव्ह असतो म्हणून ए ची व्हॅल्यू किती घेतली, 10 सेंटीमीटर. तर आता आपल्याला अँप्लिट्यूड मिळाला, किती मिळाला, 10 सेंटीमीटर. तर ए ची व्हॅल्यू 10 सेंटीमीटर आपण 1 नंबरच्या इक्वेशन मध्ये ठेवायचं. कुठे ठेवायचं, 1 नंबर मध्ये. तर आता v1 माहित आहे, v1 किती आहे, 8. ओमेगा माहित आहे, ओमेगा किती आलेले आहे बरोबर, 8 ओमेगा अंडर रूट. इथं ए स्क्वेअर किती आलाय, 10 स्क्वेअर मायनस x1 किती आहे, 6. तर इथं 8 इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट 10 स्क्वेअर म्हणजे 100 मायनस 6 चा स्क्वेअर 36. 100 मायनस 36 म्हणजे किती आलं, 64.
आणि 64चं स्क्वेअर रूट किती आलं 8. 8 ला 8 कॅन्सल, तर ओमेगा किती आला 1 रेडियन पर सेकंड इतकी व्हॅल्यू आली. मग पिरियड फाइंड आउट करायचा. टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा विच इज इक्वल टू 2 पाय. ओमेगाची व्हॅल्यू 1 म्हणजे पिरियड किती मिळतंय 2 पाय सेकंड. सेकंड प्रॉब्लेम. तर इथं पार्टिकल हे मेन पोझिशन आणि क्यू ला आपण काय म्हणतोय एक्स्ट्रीम पोझिशन. तर या एसएचएम परफॉर्म करतोय. एसएचएम परफॉर्म करत असताना पिरियड किती दिलेलं आहे 4 सेकंड. अँप्लिट्यूड किती दिलेलं आहे 4 सेंटीमीटर. म्हणजे काय ओ पासून क्यू पर्यंतचं डिस्टन्स किती घेतलेलं आहे 4 सेंटीमीटर. आणि पार्टिकल एक्स ची व्हॅल्यू 3 सेंटीमीटर आहे. एक्स किती दिलेलं आहे 3 सेंटीमीटर दिलेलं आहे. ओके. आणि पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरुवात करतोय. म्हणजे कुठून सुरुवात करतोय क्यू पासून सुरुवात करतोय. क्यू पासून सुरुवात करत असताना 1 सेंटीमीटर इकडं आला. क्यू पासून सुरुवात करून कुठं आला आर या ठिकाणी आला. किती डिस्टन्स ट्रॅव्हल झालं 1 सेंटीमीटर. तर आर च ओ पासूनचं डिस्टन्स किती आलं बरोबर 3 सेंटीमीटर. तर इथं त्यांनी काय विचारलेलं आहे पार्टिकलला क्यू पासून आर पर्यंत जाण्यासाठी किती कालावधी लागेल. पार्टिकलसाठी क्यू पासून आर पर्यंत जाण्यासाठी किती कालावधी लागेल हे विचारलेलं आहे. तर टाइम साठी फॉर्म्युला पिरियड दिलेला आहे 4 सेकंड. अँप्लिट्यूड 4 सेंटीमीटर. एक्स ची व्हॅल्यू 3 सेंटीमीटर आहे. एक्स ची व्हॅल्यू किती घेतली 3 सेंटीमीटर. ओ पासून आर पर्यंतचं डिस्टन्स हे 3 सेंटीमीटर आहे. ओके. तर हे टाइम काढायचं आहे. पार्टिकल सुरुवात कुठून करतोय क्यू पासून. क्यू पासून आर पर्यंत जाण्यासाठी किती कालावधी लागेल. तर फॉर्म्युला कोणता वापरायचा एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. एक्स ची व्हॅल्यू 3, ए ची व्हॅल्यू 4, कॉस ओमेगाची व्हॅल्यू किती असते 2 पाय अपॉन टी. टी चा फॉर्म्युला 2 पाय अपॉन ओमेगा म्हणजेच ओमेगा किती आला 2 पाय अपॉन टी. तर इथं मी व्हॅल्यू ठेवली ओमेगाची 2 पाय अपॉन टी इंटू टी. ओके. आणि आता 2 पाय अपॉन टी ची व्हॅल्यू 4 इंटू 4. तर हा 4 इथं नेला 3/4. 3/4 म्हणजे किती आलं 0.75 इज इक्वल टू कॉस ऑफ पाय इंटू टी अपॉन 2. तर मी काय करतोय कॉस इकडे न्यायचा म्हणजे काय होईल कॉस इनव्हर्स होईल. तर इथं कॉस पाय इंटू टी अपॉन 2 इज इक्वल टू 0.75. तर कॉस त्या साईडला नेते. कॉस इनव्हर्स 0.75. तर कॉस इनव्हर्स 0.75 ची व्हॅल्यू 41.4 डिग्री येते. तर हे नॅचरल कोसाइन्स मध्ये पाहायचं 41.4 डिग्री यायचं. तर इथं पाय इंटू टी अपॉन 2 इज इक्वल टू 41.4 इंटू. तर आता डिग्रीचं रूपांतर रेडियन मध्ये करताना किती मल्टिप्लाय करायचं पाय बाय 180 न. तर आता या ठिकाणी वापरता या पायला एक पाय काय झाला कॅन्सल आणि हा 2 मी इकडे आणतोय म्हणजे किती झालं 41.4 इंटू 2 अपॉन 180. 2 अपॉन 180 म्हणजे किती आलं 90. तर 41.4 अपॉन 90 आणि हे जर सिम्प्लिफाय केलं तर पिरियड किती मिळेल टाइम किती मिळेल 0.46 सेकंड. म्हणजेच पार्टिकलला इथून इथं जाण्यासाठी क्यू पासून आर पर्यंत जाण्यासाठी किती टाइम लागेल 0.46 सेकंड्स इतका टाइम लागू शकेल. हिअर वी सी नेक्स्ट एक्झाम्पल. टेक्स्टबुक मधील 17th एक्झाम्पल आहे. टेक्स्टबुक मध्ये एक्झरसाइज जो आहे एक्झरसाइज मधलं 17 नंबरचं एक्झाम्पल आहे. तर काय एक्झाम्पल दिलेलं आहे बाबा हे मी इथं लिहिलेलं आहे. तर इथं ऑसिलेटरी मोशन दिलेलं आहे. ऑसिलेटरी मोशन कशी देते पीओ क्यू न देते. ऑसिलेटरी मोशन कशी देते पीओ क्यू न. समजा इथं घेतलं पीओ क्यू. ओके. तर ऑसिलेटरी मोशनचा पिरियड दिलेला आहे. किती पिरियड दिलेला आहे 2 पाय सेकंड. आणि पार्टिकल एसएचएम करायला सुरुवात करतो. कुठून सुरुवात करतो ओ पासून. ओ पासून इकडे जायला सुरुवात करतो. पार्टिकल ज्यावेळी डिस्प्लेसमेंट बी असते ओ पासून आर ला हे डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं बाबर बी इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. त्यावेळी आर या ठिकाणी पार्टिकलची व्हेलॉसिटी दिलेली आहे किती b√3 दिलेली आहे. म्हणजे पार्टिकल ओ पासून सुरुवात करतो एसएचएम करायला आणि आर या ठिकाणी आला त्यावेळी ओ आर डिस्टन्स किती आलं बी. तर आर या ठिकाणी व्हेलॉसिटी b√3 आहे.
किती व्हेलॉसिटी आहे? b√3. आता काय सांगितलं त्यांनी? पार्टिकल हा आर पासून परत पुढे जातो. किती डिस्टन्स पर्यंत जातो? बी इतक्या डिस्टन्स पर्यंत जातो. तर आर पासून पुढचं बी डिस्टन्स ट्रॅव्हल होण्यासाठीचा टाइम फाइंड आउट करायचा. आर पासून तो फर्दर बी इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करेल आणि बी इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठीचा टाइम फाइंड आउट करायचा. ओके, तर आता या ठिकाणी मी व्हॅल्यू लिहिली होते. पिरियड 2 पाय सेकंड, x1 b v1 b√3. x2 ची व्हॅल्यू किती घ्यायची? 2b घ्यायची. x2 ची व्हॅल्यू किती घ्यायची? 2b. म्हणजे इथून इथपर्यंत डिस्टन्स. तर त्या ठिकाणची व्हेलॉसिटी काढायची. त्या ठिकाणची काय काढायची? व्हेलॉसिटी. म्हणजे v2 म्हणे. म्हणजे x1 b असेल तर व्हेलॉसिटी एवढी. तर x2 ची व्हॅल्यू हे b आणि परत b आणि b किती होईल बाबा? 2b. तर x2 ची व्हॅल्यू 2b असेल त्यावेळीची व्हेलॉसिटी काढायची. तर आता आम्ही व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला वापरतोय. v इज इक्वल टू ओमेगा √a² - x². तर इथं यासाठी फॉर्म्युला वापरूया. b√3 इज इक्वल टू 2 पाय, ओमेगाची व्हॅल्यू मी ठेवली 2 पाय अपॉन टी √a² - x1 ची व्हॅल्यू किती ठेवली? b, a² - b². तर b√3 इज इक्वल टू 2 पाय, टी ची व्हॅल्यू ठेवली. टी ची व्हॅल्यू किती आहे? 2 पाय सेकंड. तर 2 पायला 2 पाय कॅन्सल. आता याच्या पुढे वापरता b√3 इज इक्वल टू √a² - b². ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड्स, दोन्ही बाजूला स्क्वेअर करून घ्यायचा. ओके, तर इथं b चा स्क्वेअर b², √3 चा स्क्वेअर 3 आला, इज इक्वल टू रूट चा स्क्वेअर a² - b². तर 3b² आणि हा b² इकडे आणला. 3b² + b² इज इक्वल टू किती झाला बाबा? a². तर a² ची व्हॅल्यू 4b² म्हणजे a ची व्हॅल्यू किती आली? 2b इतकी व्हॅल्यू मिळाली. ओके, तर a मिळाला. आता आपण काय करूया? पार्टिकल ज्यावेळी O पासून R या ठिकाणी जातो, म्हणजे किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो? b. तर O पासून R पर्यंत जाण्यासाठीचा टाइम काढायचा. तर याला काय म्हणायचं? t1. तर इथं x इज इक्वल टू a sin ओमेगा t, x1 इज इक्वल टू a sin ओमेगा t1. म्हणजे पार्टिकल O पासून R ला जाते, किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते? b. तर त्यावेळेचं टाइम काढायचं. R या ठिकाणी पार्टिकलला O पासून R या ठिकाणी पोहोचण्यासाठीचा टाइम काढायचा. x1 b लिहिला, a ची व्हॅल्यू 2b sin ओमेगा t1. तर इथं b अपॉन 2b म्हणजे किती आलं? 1/2 sin ओमेगाची व्हॅल्यू ठेवली मी 2 पाय अपॉन t इंटू t1. तर साइन इकडे घेतला, साइन इनवर्स 1/2 इज इक्वल टू किती राहिलं? 2 पाय अपॉन t इंटू t1. तर साइन इनवर्स 1/2 म्हणजे साइनचा असा अँगल की ज्याची व्हॅल्यू 1/2 असते. तर साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 असते. साइन 30 किती असतो? 1/2. तर इथं π/6 इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी ची व्हॅल्यू किती ठेवली? 2 पाय इंटू t1. तर 2 पायला 2 पाय कॅन्सल. तर t1 ची व्हॅल्यू किती आली? π/6 सेकंड. ओके, म्हणजे पार्टिकल बी इतकं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती कालावधी लागला बाबा? π/6 सेकंड इतका कालावधी लागला. आता मी काय करते? पार्टिकलनं हे इतकं डिस्टन्स कव्हर करायचं. किती डिस्टन्स करायचं? 2b. तर 2b डिस्टन्स कव्हर करण्यासाठीचा टाइम काढायचा. तर हे डिस्टन्स b आहे, हे डिस्टन्स b आहे, हे b आहे, हे b आहे. तर या ठिकाणचा टाइम काढायचा, q या ठिकाणचा टाइम म्हणजे काय काढायचा? t2. तर कोणता फॉर्म्युला वापरतोय? x2 इज इक्वल टू a sin ओमेगा t2. x2 ची व्हॅल्यू 2b, a ची व्हॅल्यू 2b sin ओमेगाची व्हॅल्यू किती ठेवली? 2 पाय अपॉन कॅपिटल T इंटू काय घेतलं? t2. तर इथं 2b ला 2b कॅन्सल. 1 इज इक्वल टू साइन 2 पाय अपॉन t इंटू काय घ्यायचं? t2 घ्यायचं. तर इथं साइन इकडे घेतोय, साइन इनवर्स 1 इज इक्वल टू 2 पाय अपॉन t इंटू किती घेतला? t2. तर साइन इनवर्स 1 ची व्हॅल्यू किती आली बाबा? π/2. साइनचा असा अँगल की ज्याची व्हॅल्यू 1 असते. कुणाची व्हॅल्यू 1 असते? साइन 90 ची व्हॅल्यू 1. तर इथं π/2 इज इक्वल टू 2 पाय, टी ची व्हॅल्यू ठेवली 2 पाय इंटू t2. तर इथं 2 पायला 2 पाय कॅन्सल. तर t2 ची व्हॅल्यू किती आली? π/2 सेकंड.
म्हणजे पार्टिकलला ओ पासून क्यू पर्यंत रीच होण्यासाठी T2 टाइम लागला. ओ पासून आर ला रीच होण्यासाठी किती टाइम लागला? T1 लागला. तर यांनी काय विचारलेलं आहे, पार्टिकलला आर पासून क्यू ला जाण्यासाठी किती टाइम लागेल. म्हणजे काय करायचं, ओ पासून क्यूच्या टाइम मधून ओ पासून आर चा टाइम वजा करायचा. म्हणजेच रिक्वायर्ड टाइम कसं लिहायचं, T2 मायनस T1. तर T2 ची व्हॅल्यू π/2 मायनस T1 किती आहे, π/6. π/2 मायनस π/6 म्हणजे किती आलं, π/3 सेकंड. म्हणजे पार्टिकलला आर पासून क्यू पर्यंत जाण्यासाठी किती कालावधी लागतोय, π/3 सेकंड इतका कालावधी लागतोय.